आता हे क्रिएचर थोडंसं आत्ता ना असं पूर्ण फिनिश्ड वर्क नाही वाटत आहे. सो इथे एक थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि अजून एक सेम असा सीन आहे थोडासा पुढे एक, त्याच्यामध्ये पण सेम वाटतंय. तर फायनली नमित मल्होत्राच्या रामायणचा एक ग्लिम्स आलाय, 2 मिनिटाचा ग्लिम्स आहे. आणि मूवी टोटली हॉलिवूडमध्ये बनलेली आहे. सो माझी एक्सपेक्टेशन खूप हाय आहे की आदिपुरुष सारखं काही नसावं. सो डायरेक्ट बघूयाच आता. लेट स्टार्ट. ओके, हेडफोन घातलेत. हो, अवतार सारखं दिसतंय सेम. ठीक आहे. ओके, फ्रेम चांगले आहेत खूप. ही इज ऑलवेज द आन्सर. क्रेझी बाय क्रेझी. गुज बम्स. चांगले आहेत फ्रेम्स. बाय चांगला वाटतोय. रणबीर चांगला वाटतोय. सही आहे, सही आहे. टॉप नॉच वाटतंय सर्व बऱ्यापैकी तरी. ओ ओ ओ ओ ओ ओ. रामायण. अवर ट्रूथ, अवर हिस्ट्री. ओ यश यश. क्रेझी भाई, काय स्केल आहे. मेहनत दिसते भाई. फॉर आय मॅक्स. ओके. म्हणजे ती क्वालिटी फील होते आधी पुरुषपेक्षा. म्हणजे खूप वरच्या लेवलचं त्यांनी थोडंसं एक बेंचमार्क सेट केलाय. म्हणजे आधी पुरुष इथे ना, तर हे इथे फील होत आहे कुठेतरी. म्हणजे चांगलं आहे. मला ना थोडंसं 1-2 फ्रेम्सला कुठेतरी प्रॉब्लेम वाटलं. आता हे क्रिएचर थोडंसं आत्ता ना असं पूर्ण फिनिश्ड वर्क नाही वाटत आहे. सो इथे एक थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि अजून एक सेम असा सीन आहे थोडासा पुढे एक, त्याच्यामध्ये पण सेम वाटतंय की ते क्रिएचर्स थोडेसे जास्त ओव्हरसाईज आहे. ते ठीक आहे, कारण रामायणाच्या काळामध्ये तसं होतं की क्रिएचर्स खूप मोठे होते. बट ते ना थोडंसं अनफिनिश्ड वाटतंय. आय थिंक ग्लिम्सच आहे, अजून टीजर ट्रेलर काही परफेक्टली आलेलं नाही आहे. सो वर्क चालू आहे त्याच्यावरती. स्केल खूप चांगली सेट केली आणि त्यांचं विजन क्लिअर समजतंय आता की ते काय लेवलवरती बनवत आहे. आणि रणबीर कपूर सूट होतोय रोलसाठी, वाटतोय तो प्रभू श्रीराम वाटतोय. आणि मला लिटरली म्हणजे गुजबम्स आले ते बघून की चांगलं वाटतंय. कसं सांगू मी शब्दामध्ये की माझी एक्सपेक्टेशन जी होती, असं नाही बोलणार की मी 100% त्या एक्सपेक्टेशनपेक्षा वरती गेलं, बट माझी जी एक्सपेक्टेशन होती त्या लेवलवरती तरी आहे. हे की जे खूप चांगलं वाटतंय बघून. स्पेशली याची जी लाइटिंग आहे ना, ती खूप भारी वाटते मला. कारण आता रिसेंट जेवढे हॉलिवूडचे मूवी येत आहेत किंवा बॉलिवूडचे जे पण मूवीज येतात ना, लाइटिंग खूप फ्लॅट आहे. आता जो रथाचा सीन आहे, त्या रथाच्या चाकावरती पण ती लाईट पडते ना, तो रिफ्लेक्शन समजतंय की हा याच्यावर एक नॅचरल लाईट पडली आहे. आणि असं बघून वाटतंय की हॉलिवूड लेवलवरती पण खूप चांगलं रिप्रेझेंट करेल ही मूवी बॉलिवूडला किंवा जे हिंदी सिनेमा आहेत त्याला. आणि भाई मी 100% एक्सायटेड आहे याच्यासाठी. मला माहिती आहे की हा मूवी चांगला कमाई करेल आणि खूप चांगला चालेल. सो मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कुठे कुठे प्रॉब्लेम्स नोटीस झाले किंवा तुम्हाला काय वाटलं या फर्स्ट लुकबद्दल.